नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 50 लाख विम्याची रक्कम आपल्याला मिळावी यासाठी सख्या लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विम्याच्या रकमेच्या हव्यासापोटी एका भावाने आपल्या भावाचा निर्घृण खून केला. बेळगाव जिल्ह्याच्या मुडलगे तालुक्यातील कल्लोळी गावामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या खुनातील मुख्य आरोपी बसवराज तळवार याच्यासह बापू शेख, इरप्पा हडगिनाळ, सचिन कंठेनवर अशा एकूण 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आरोपी बसवराज तळवार यांनी आपल्या मोठ्या भावाच्या नावावर 50 लाख रुपयांचा विमा केला होता. भावाचे निधन झाले तर त्या विम्याची रक्कम आपल्याला मिळेल या हव्यासापोटी त्याने आपल्या भावाला फसवून त्याला विषारी पदार्थ देत अज्ञात ठिकाणी नेऊन बापू शेख, इरप्पा हडगिनाळ, सचिन कंठेनवर या आपल्या साथीदारांसोबत भावाचा लोखंडी रॉडने मारून खून केला. या घटनेनंतर 4ही आरोपी कल्लोळी गावातून फरार झाले होते. परंतु घटप्रभा पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास घेत सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्यावर अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून बदनामी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी मोहित नरसिंह मूर्ती, वय 38, राहणार तुमकूर या नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्याला आज बुधवारी जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी अमननगर, अशोकनगर आणि सुभाषनगर भागातील रहिवाशांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. आज या परिसरात रस्ता नवनिर्माणाच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते अमान सेठ, परिसरातील नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि बहुसंख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते. झपाट्याने वाढत असलेल्या वसाहतींमधील गरजा ओळखून खास डिझाईन केलेले नवीन प्रकल्प, रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, पथदीप आणि पाणी पुरवठा सुविधा यासारख्या मूलभूत आणि पायाभूत सुविधा वाढवण्यावर आपण जातीने लक्ष पुरवले जात असून अशा उपक्रमांमुळे कनेक्टिव्हिटी, स्वच्छता आणि एकूण राहणीमान सुधारले जाणार आहे, असे यावेळी आमदार आसिफ सेठ म्हणाले. या प्रसंगी अमान सेठ यांनी तरुण पिढीला आपल्यासोबत घेऊन विकास कामामध्ये सहभागी करून घेण्यावर भर दिला. जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कामे वेळेत होत नसून भ्रष्टाचार वाढल्याने आंबेवाडीच्या ग्रामपंचायतीमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व सदस्यांनी सामूहिक राजीनामा देण्याची वेळ आली आहे. ग्रामसभेतील सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने सामूहिक राजीनामा देण्यात आलाय. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाहीत. आतापर्यंत 6 ते 9 पीडीओंची बदली झाली, पण आज पावेतो गावाचा आणि गावकऱ्यांचा विकास काही झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य संतप्त झाले असून जर काही अघटित घडले तर त्याला ग्रामपंचायत विकास अधिकारी, सेक्रेटरी व सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. पुणे बेळगाव हुबळी वंदे भारत एक्सप्रेस गाडीला घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबवण्याच्या मागणीचे निवेदन राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिले. दिलेल्या निवेदनासंदर्भात राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. यावेळी मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या UUCMAS सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असून त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे हे सॉफ्टवेअर तात्काळ रद्द करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज बुधवारी बेळगावात आंदोलन करण्यात आले. शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. UUCMAS सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन पुढे येत नाही. हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधला घेराव घालू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला. इंडियन डेंटल असोसिएशन बेंगलोरतर्फे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान 50व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव शाखेला शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव,
तसेच उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर सुधाकर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट सर्वांगीण क्रियाकल्प 2024 साठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी अध्यक्ष डॉक्टर नवीन दोडवाड, मानद सचिव डॉक्टर बिंदू होसमणी आदी उपस्थित होते। बेळगाव ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे रेशन दुकानदारांना धान्य वाटप करण्यात अडचणी येत होत्या। मात्र पुन्हा ही समस्या निर्माण झाल्यामुळे रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे। शिधापत्रिका धारकांच्या बोटांचे ठसे न घेता ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण केले जात होते। काही वर्षांपासून ही पद्धत बंद करून बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकेवरील एका व्यक्तीचे ठसे घेऊनच धान्य वितरण केले जात आहे। रेशन वाटप करण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदाराकडे कार्ड धारकांच्या बोटांचे ठसे उमटवण्यासाठी इम्पोज मशीन असून या मशीनवरच बोटांचे ठसे घेतले जातात। मात्र पुन्हा सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे। प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा 2025 सीमा भागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांना बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत। ही स्पर्धा येत्या 5 जानेवारी 2025 रोजी मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे संपन्न होणार आहे। सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, शिवकालीन इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमा प्रश्न या विषयावर आधारित सदर स्पर्धा होणार आहे। विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे, तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। नाव नोंदणीची अंतिम तारीख 1 जानेवारी 2025 असून स्पर्धकांनी नाव नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी, बेळगाव येथे संपर्क साधावा असे कळवण्यात आलं आहे। मास्टर आर्ट कॉम्पिटिशन मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी संपूर्ण भारतभर चित्रकला स्पर्धा, टी-शर्ट रंगवणे, चित्र काढून रंगवणे या स्पर्धा घेण्यात येतात। दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील बालिका आदर्श विद्यालयाच्या 431 विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेत इयत्ता 10वीची विद्यार्थिनी गिरिजा हलगेकर हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे। त्याचबरोबर 53 विद्यार्थिनींनी सुवर्ण पदके मिळवली आहेत, तर 16 विद्यार्थिनींनी विशेष पारितोषिके पटकावली आहेत। शाळेचे मुख्याध्यापक NO डोणकरी यांना ग्लोबल आर्ट मुख्याध्यापक या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या सर्व विद्यार्थिनींना शाळेचे चेअरमन GN फडके यांचे प्रोत्साहन मिळत आहे, तर मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि चित्रकला शिक्षिका कविता चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेला महायुतीतील हाय व्होल्टेज ड्रामा अखेर संपलाय। देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालंय। गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील। या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित होते। शहापूर, बेळगाव येथील आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी निवृत्त मुख्याध्यापिका गीता पवार तसेच भरत बडमंजी यांच्या वतीने शाळेला कार्यालयीन ग्रंथालयासाठी लोखंडी रॅक भेटीदाखल देण्यात आले। यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी गीता पवार आणि भरत बडमंजी या दाम्पत्याचा उपस्थितांना परिचय करून देऊन सन्मान केला। भारता बागेवाडी यांनी आभार व्यक्त केले। या प्रसंगी शाळेतील शिक्षक गीता खंडूकर, माया लोहार, रेणुका शिनोळकर, शिक्षक JB पाटील आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।